बे क बे. लहानपणी आम्ही बेंबीच्या देठापासून बे एके बे पासून 30-300 पर्यंत पाढे म्हणायचो नाही बोंबलायचो. समोर अंकलिपी असायची त्यावर अंकात आणि अक्षरांत पाढे असायचे किंवा वर्गात असलो तर समोर तक्ता असायचा गुरुजी किंवा बाई छडीचे एक टोक आकड्यावर आणि नजर मुलांवर ठेवून पाढे म्हणून घ्यायच्या. बे पासून सुरू झालेली गाडी 10 पर्यंतची फास्ट लोकल 21 नंतर धीमी लोकल व्हायची. 29च्या पाढ्याला तर गचके देत चालायची. परत 30ला सुसाट सुटायची ती 300ला तर थेट यार्डात जाऊनच थांबायची. मज्जा यायची. मधली काही स्टेशन्स तर खूप रंजक असायची. 12 दरसे तर रंगबरसे सारखे वाटायचे. 33 हे मराठी वाटायचेच नाही. काहीतरी अगम्य वाटायचे. सर्वात मस्त बेचा पाढा म्हणजे 2चा पाढा. या पाढ्याला जी लय असायची ती कुठल्या गाण्याला पण नसेल. बे एके बे नाही तर बे क बे. इथून जी सुरुवात व्हायची ती आरोह अवरोह करीत 7पर्यंत आलो की बे 8 असे सरळ न म्हणता पाण्यात डुबकी घ्यावी तशी बे 8ची डुबकी घ्यायची आणि पुढे जायचं. गंमत होती तीर्थरूप. 23, 27 आणि 29चे पाढे हे पाढ्यातले अनुक्रमे खवीस, मुंजा आणि वेताळ होते. लय छळायचे. त्यातले 7, 8, 9 बापजन्मांत आले नाहीत का कोण जाणे पण 5, 20, 25 हे पाढे मित्र वाटायचे. एकट्याने पाढे म्हणणे कंटाळवाणे असायचे. पण वर्गात एका लयीत पाढे म्हणताना समाधीच लागायची. एक छुपा फायदा म्हणजे 29च्या पाढ्याला फक्त तोंड आणि शरीर हलवलं तरी पुरेसे असायचे. आपण फक्त जगन्नाथाच्या रथाला हात लावायचा बस. पण आज कळतं त्यातलं विज्ञान. सर्वांनी एकाचवेळी पाढे म्हणण्यामुळे जे समगतीस्पंदन रेझोनान्स तयार व्हायचा त्याचा फायदा सर्वांनाच मिळायचा. एकाच वेळी दृकश्राव्य पद्धतीने म्हणजे एकाच वेळी संख्या पाहून तिचा उच्चार केल्याने ती डोळ्याद्वारे थेट मेंदूवर कोरली जायची. त्यामुळे आज 72 म्हटले तर 72 ही अक्षरे लगेच झळकून जातात. कुठेही अजिबात गोंधळ द्विधा होत नाही. माझ्या अगोदरच्या पिढीत गणकयंत्र न वापरता केवळ नजरेवर बेरीज करणारी माणसे होती. मेंदूची क्षमता अफाट आहे. तो प्रथम वापरात येताना थोडा त्रास होणारच. त्याला घाबरून जर तो वापरात आणलाच नाही तर सगळंच अवघड वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे शाळेत सामूहिक पाढे म्हणणे बंद झालं असावं किंवा ते रुक्ष पद्धतीने म्हणजे 12 दरसे ऐवजी 112, 33 ऐवजी 203 असे म्हटले जात असावे. सायंटिफिक दृष्टीने ते 101% बरोबर आहे. पण पाढे म्हणण्यातले सौंदर्य, त्याची लय, त्यातला आनंद कुठेतरी हरवला आहे असं वाटतं. म्हणून तर मुलांना गणित कठीण वाटत नसेल ना. 13, 30, 14, 40 यातला सूक्ष्म फरक जर मुलांना जर कळत असेल तर मराठीतले आकडे का समजू शकत नाहीत. कदाचित इंग्रजीतून शिकणे म्हणजे प्रतिष्ठेचे आणि मराठी म्हणजे कुठली तरी मागास अदानी भाषा हा पालकांचा समज पाल्यात झिरपत आला असेल. म्हणून गणिती संकल्पना समजत नाहीत असे तर नसेल ना. मी काही शिक्षणतज्ज्ञ नाही, पण जुने ते सर्वच टाकाऊ नसते आणि नवीन ते नेहमीच निर्दोष असते असेही नाही, असं माझं